गुरुपौर्णिमेनिमित्त द्वारकामाई साई मंदिरात भक्तीचा जागर 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात. हरिकीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाने साजरी गुरुपौर्णिमा. सावेडी येथील संदेशनगर, वसंत टेकडी परिसरातील द्वारकामाई साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त 2 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. बुधवार दिनांक 29 जुलै रोजी भागवताचार्य हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नांगरे श्री क्षेत्र देवगड यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी कामतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या आकर्षक कथ्थक शैलीतील गणेश वंदना नृत्यानं झाली. या सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकत कार्यक्रमात भक्तिरसाची रंगत भरली. कीर्तनात हरिभक्त परायण लक्ष्मण महाराज नांगरे यांनी गुरुभक्ती, नामस्मरण आणि साई सेवेचे महत्त्व विशद करत गुरुतत्व हे जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान असल्याचं सांगितलं. साईनाथ महाराज की ओम साईनाथ. भाग्याची करताना दिसतो. भाग्य एखाद्याला भाग्यवानही करतंय आणि ते एखाद्याला गरीब करायला निघालं ते भाग्यहीनही करतंय. बर बर, मग आता त्याला काय अंदाज लागणार जातीचा. मग तू म्हणा तुमचे पाहुणे कोणत्या कोणत्या गावात आहे. म्हणलं काय बाबा काय विचारपूस, लईच विचारपूस चालली. नाही म्हणली पोरगी आहे आपल्याकडे एक, पंढरपूरला आला लग्न जमायला आलो तुम्ही. पण जात कधी संप्रदायाने मागितली. अहो सावता महाराज, आमुची माळीयाची जात शेत लावू बागाईत. मनामध्ये निर्धार करतं कोणीतरी, मनामध्ये निश्चय करतं आणि त्या निश्चयाला मूर्त स्वरूप प्राप्त होतं आणि ते मूर्त स्वरूप म्हणजे हे साईबाबांचं मंदिर आपल्या समोर उभं राहतं. आज एवढे सगळेजण आपण जमलेलो आहोत हे केवळ आणि केवळ सुनील भाऊ त्र्यंबके यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, या ठिकाणी एक साईबाबांचं मंदिर व्हावं, या मंदिरामध्ये साईबाबांची सेवा व्हावी, सर्व लोक एकत्र यावे, साईबाबांनी जी श्रद्धा आणि सबुरी हा जो संदेश दिलेला आहे, हा जो उपदेश दिलेला आहे, हा सर्वांनी जगावा, यासाठी सर्वांनी एकत्र यावं. साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचं आणि या साईबाबांच्या मंदिराचं रूप आपण बघू शकता. हे सर्व करत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. मात्र या सर्वांमधून मार्ग काढून सुनील भाऊंनी आपला जो वसा घेतलेला आहे तो काही सोडला नाही. यामध्ये अनेक संकट आली. यामध्ये सर्वात मोठं संकट म्हणजे सुनील भाऊंचा झालेला जीवघेणा अपघात. मात्र मी या ठिकाणी पुन्हा एकदा सांगू इच्छितो ही साईबाबांचीच कृपा होती की सुनील भाऊ पुन्हा एकदा आपल्या समोर एवढ्या ताकदीने उभे राहिले. आपण आलेलो आहोत. आता तुम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे गुरु म्हणजे काय असतं. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो 3 गुरु असतात. पहिल्यांदा 3 गुरु असतात पण गुरु 4 असतात. कसे असतात 4? पहिला गुरु म्हणजे आई असते. आई अशी असते की आईचं कर्तव्य काय हे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे. नांगरे महाराजांनी आईचं कर्तव्य सांगितलेलं आहे. दुसरे गुरु म्हणजे वडील असतात. हे वडील आपल्याला काय शिकवतात हे दुसरे गुरु असतात. तिसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. शिक्षक हा गुरु असतो कारण की शिक्षक आपल्याला लहानच्या पोटापर्यंत शिक्षणापर्यंत आपल्याला शिकवतो काय करायचं आणि कसं करावं हे त्यांनी शिकवलेलं असतं. आणि चौथे गुरु म्हणजे महाराज असतात. महाराज आणि चौथे गुरु हे महत्त्वाचे असतात कारण की महाराज आपल्याला जीवनात काय करायचं आणि जीवन कसं चालायचं हे जीवन शिकवतात. आणि हेच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात. मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला अशा कोटी कोटी शुभेच्छा देतो. ओम साहेब. पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी भव्य असं केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपण काल सर्वांनी पाहिलं की भव्य अशी शोभा मिरवणूक या ठिकाणी काल संपन्न झाली आणि आज दिवसभर वेगवेगळे
कार्यक्रमाचं आयोजन केलं. आत्ताच महाराजांनी या ठिकाणी आपल्या सुमधुर वाणीतून आपल्या सर्वांना चांगलं असं प्रबोधन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यानंतर अजून 1-2 वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्याच्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना मी या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. साई संघर्ष प्रतिष्ठान यांच्या तसेच सुनील भाऊ त्र्यंबके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आत्ताच या ठिकाणी आपल्या भ.प. नांगरे महाराज यांनी कीर्तनरूपी सेवा देण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं आहे. खरं पाहिलं तर महाराजांनी, आता आम्ही शेवट इथे आलो तेव्हा महाराजांनी गुरुचं महत्त्व आपल्या जीवनात किती महत्त्वाचं असतं. गुरु म्हणजे एक ईश्वरतुल्य आपण त्यांना मानतो असे. आणि खरं पाहिलं तर सुनील भाऊ हे गेल्या 12 वर्षापासून असे अखंडितपणे साईबाबांच्या सेवेचं काम ते करतात. कालसुद्धा त्यांनी स्वामी समर्थ महाराज या मंदिरापासून जी पालखीची मिरवणूक शोभायात्रा काढली त्यातसुद्धा मी सहभागी झाले. आणि भव्य दिव्य स्वरूपाची अशी ती शोभायात्रा या ठिकाणी संपन्न झाली. त्या ठिकाणी सुद्धा अनेक छोटे मुलांनी लाठीकाठी असो बरेच कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्याचं काम केलं. आणि सुनील भाऊ तसे साई भक्त आहेत. ते दर गुरुवारी सुद्धा अन्नदानाचं काम हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात. आणि महाराजांनी आत्ताच सांगितलं का शहरी भागात एवढं लोक जमवणे सोपं नाही, परंतु इतरांची गर्दी पाहता सुनील भाऊंवर प्रेम करणारे किती मोठी जनता आहे. हे खरंच आपण त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. का भविष्य काळात लोक कसं जमवायचं हे खूप महत्त्वाचं असतं. खरं पाहिलं तर महाराजांनी आणि आपल्याला गुरुविषयी आत्ताच या ठिकाणी सांगितलं का आपल्या जीवनात आपले पहिले गुरु आपले आईवडील असतात. तेच खरा मार्ग आपल्याला या ठिकाणी दाखवायचं काम करतात. नंतर आपले शिक्षक या ठिकाणी आपल्याला शिकवण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि आता आपली महाराष्ट्र एक अशी भूमी आहे की ती संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. संतांशिवाय काही नाही. खरं तर महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कीर्तनरूपी सेवा दिली. त्यांच्यासोबतच त्यांचे टाळकरी असतील, मृदुंगवादक असतील, त्यांनी आणि इतर सगळेच महाराजांचं मी या ठिकाणी प्रथमतः आभार मानते. त्यांच्या ओजस्वी निरूपणानं उपस्थित साईभक्त मंत्रमुग्ध झाले. यावेळी प्रमिला चंद्रकांत सिंह ठाकूर यांच्या वतीनं अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. तसेच महापौर ज्योतिताई गाडे यांच्या हस्ते श्री साईनाथांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर साई नामाच्या जयघोषानं आणि भक्तिमय वातावरणानं भारावून गेला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी नगरसेविका रोशनी आकाश त्र्यंबके यांनी उपस्थित संत महाराज, मान्यवर, साई भक्त तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या धार्मिक सोहळ्यास प्रभागातील नगरसेवक, साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी राहुल आंग्रे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर.